रात्री यांचं जागरण झालं, सकाळी या पोराला लगेच काम लावून दिलं. तो काम नंतर कर म्हणलं, पहिलं मला बस स्टँडला सोडून बयाच्या वर नट बाबा हे समान आणलंय चांगलं आहे, पण काय आपलं आहे म्हणून धोकून घेतलं. अय बाबा आवर ना, पोरगी पाहायला नाही जायचं आपल्याला, बस स्टँडला जायचं. तसं तरी कोण आपल्याला भाव देतं म्हणा, या लादळूपेक्षा जास्त तर आपणच लादतो. काही असो का नाही भाऊ, पण मला याची गाडी लय आवडली. जुन्या काळातल्या गाड्या बी लय भारी होत्या, साधा सुद्धा नाही मग करावर त्या गाडीला. याची ना आमची दोस्ती लय अँटिक पद्धतीनं झाली. तुम्हाला सांगतो, आम्ही सोबत कुठं रूम वरती बी नव्हतो, कुठं कॉलेजला बी नव्हतो, पण आम्ही लॉकडाऊन मध्ये घरी बसून फ्री फायर खेळतो. त्याच्यामुळे आमची मैत्री इतकी पक्की झाली ना, नाथखुळा पब्लिक वर इथं गंगापूरची बस भेटली मला. आणि आपला जीवा भावाचा मित्र परिवार तर आपल्याला भेटतच राहतो. थोड्या वेळामध्ये नेवाच्या फाट्यावरती आलो. 1-1.5 वर्ष आधी आपण ब्लॉगिंगची सुरुवात इथूनच केली. अर्धा 1 तासात गंगापूरला डायरेक्ट जुबेर अन्नाला भेटलो. यो माणूस बी क्वालिटी, या माणसाच्या मागे बसलेला माणूस बी क्वालिटी. त्यांच्या दुकानावरती आलो, तेव्हा शुभम भाई मी तुला चहा आणि कॉफी पाहिजे, येऊ द्या म्हणलं. मला तर काय अडचण. आता आम्ही दोघं बी व्हिडिओ काढणार आहे म्हणल्यावरती आमच्या दोघांचे कॅमेरे ऑनच असणार. त्यांना म्हणलं मला असं कळलं तुम्ही RS 100 गाडी बनवली, मला एक चक्कर लागत. चक्कर वगैरे घेतली आणि त्यांना म्हणलं मी एक नवीन सुरुवात केलेली सिनेमॅटिग्राफीची. म्हणे आपल्या गाडीचा एक सिनेमॅटिक काढ. RX 100चा आपण एक सिनेमॅटिक काढायला तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवतो. आणि तुम्हाला पण माझ्याकडून अशी सिनेमॅटिक व्हिडिओ बनवून घ्यायची असेल, आपल्या नव्या आयडीला म्हणजे आपल्या सिनेमा शुभला फॉलो करा आणि मेसेज करा. योग्य दरामध्ये तुमचे व्हिडिओ बनवून देईन मी तुम्हाला.